बारडोली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. बारडोली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. मुघल राजवंशाची स्थापना कोणी केली? मुघल राजवंशाची स्थापना बाबर यांनी केली. मुघल राजवंशाची स्थापना कोणी केली? मुघल राजवंशाची स्थापना बाबर यांनी केली. कथक हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? कथक हे उत्तर प्रदेश या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे. कथक हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? कथक हे उत्तर प्रदेश या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे. टिपू सुलतानची राजधानी कोणती होती? टिपू सुलतानची राजधानी श्रीरंगपटणा हे होती. टिपू सुलतानाची राजधानी कोणती होती? टिपू सुलतानाची राजधानी श्रीरंगपटणा हे होती. चायनामन हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? चायनामन हा शब्द क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजासाठी वापरला जातो. चायनामन हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? चायनामन हा शब्द क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजासाठी वापरला जातो. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेलद्वारे लावला गेला. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड डायर्ड यांनी दिले. जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड डायर यांनी दिले. बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव काय होते? बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव पाटलीपुत्र असे होते. बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव काय होते? बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव पाटलीपुत्र असे होते. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कोठे आहे? नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा पटियाला येथे आहे. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कोठे आहे? नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था पटियाला येथे आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध इटालियन शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी लावला. रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध इटालियन शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी लावला. कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे? नागालँड या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे? नागालँड या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यब हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यब हे होते. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके या आहेत. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके या आहेत. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके या आहेत. जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके या आहेत. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यब हे होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यब हे होते. कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे? नागालँड या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे? नागालँड या भारतीय राज्याची अधिकृत भाषा इंग्रजी आहे. रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध इटालियन शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी लावला.
रेडिओचा शोध कोणी लावला? रेडिओचा शोध इटालियन शोधक गुग्ली एल्मो मार्कोनी यांनी लावला. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावला. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान कप हॉकी या खेळाशी संबंधित आहे. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कोठे आहे? नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था पटियाला येथे आहे. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कोठे आहे? नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था पटियाला येथे आहे. बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव काय होते? बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव पाटलीपुत्र होते. बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव काय होते? बिहारची राजधानी असलेल्या पटनाचे प्राचीन नाव पाटलीपुत्र असे होते. जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड डायर हे दिले. जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? जालियनवाला बागेत गोळीबार करण्याचे आदेश ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड एडवर्ड डायर यांनी दिले. ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. ऑस्कर पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑस्कर पुरस्कार चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहे. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. डायनामाइटचा शोध कोणी लावला? डायनामाइटचा शोध अल्फ्रेड नोबेल यांनी लावला. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ हिरा आहे. चायनामन हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? चायनामन हा शब्द क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजासाठी वापरला जातो. चायनामन हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? चायनामन हा शब्द क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजासाठी वापरला जातो. टिपू सुलतानची राजधानी कोणती होती? टिपू सुलतानाची राजधानी श्रीरंगपटना हे होती. टिपू सुलतानची राजधानी कोणती होती? टिपू सुलतानाची राजधानी श्रीरंगपटना हे होती. कथक हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? कथक हे उत्तर प्रदेश या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे. कथक हे कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे? कथक हे उत्तर प्रदेश या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे. मुघल राजवंशाची स्थापना कोणी केली? मुघल राजवंशाची स्थापना बाबर यांनी केली. मुघल राजवंशाची स्थापना कोणी केली? मुघल राजवंशाची स्थापना बाबर यांनी केली. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? खालसा पंथाची स्थापना गुरु गोविंद सिंग यांनी केली. बारडोली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. बारडोली आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? बारडोली आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले.